निदान माझं लग्न होईपर्यंत रत्नाताई ह्याच घरात तुमच्या सोबत राहील। मला पण पसंत नाही स्वतःचं घर सोडून इथे आश्रितासारखं राहणं। आपल्या श्रीकलेसाठी तयार झाले मी। तुला तयार झाली ग म्हणून आम्ही तयार होणार आहे का? श्रीकला, हिच्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही का? हे बघ, आम्हाला निद्रानाशाचा त्रास आहे। रात्र रात्र आम्ही झोपत नाही, त्यात आम्हाला धुराची एलर्जी आहे आणि तळतळतळाट भंभम सुरू झालं की त्याचा आम्हाला त्रास होणार। त्याला साधना म्हणतात पोपटराव। साधना तुझ्यासाठी असेल, आमच्यासाठी तो फक्त धूर आहे आणि ज्याचा आम्हाला त्रास होतो। त्या दिग्रसकरांनी दिलेल्या त्रासापेक्षा या धुराचा त्रास जास्त वाटतोय का बाबा तुम्हाला? आपलं मेन लक्ष काय ना हे जरा डोक्यात ठेवा। आणि छोटा मोठा त्रास जर होत असेल ना तर दुर्लक्ष करा त्याकडे। जमेल का? जमवावं लागेल, जमवावं लागेल। त्या दिग्रसकरांच्या घराचं पतन पाहण्यासाठी हे सुद्धा जमवावं लागेल। थँक यू सो मच। आणि आणखीन एक गोष्ट आहे, प्लीज प्लीज माझं लग्न होईपर्यंत तुम्ही दोघंही या घराच्या बाहेर पडू नका, गावात हिंडू नका। ती इंद्रायणी आहे ना, ती जंग जंग पछाडतीये, त्यामुळे प्लीज प्लीज या घराच्या बाहेर पडू नका। लग्न होण्याआधी माझं भांड फुटता कामा नये। जमेल? रत्ना, मला काही लोकांवर प्रयोग करायचा आहे। अर्क तयार आहे? माझी सगळी विद्या वापरून हा अर्क काढलाय, पण ही दुधारी तलवार आहे, जरा जपून वापरशील। मी दिलेल्या अर्काचा योग्य तो परिणाम झाला तर पुढे जाऊन पुरेपूर फायदा करून घेईन मी। याचा आधी कोणावर प्रयोग केलाय का? नाही, पण तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर प्रयोग करण्याआधी दुसऱ्या कोणावर तरी प्रयोग करून बघशील। बघते। इंदू, खरं सांगू तर मला काहीच पटत नाही बघ। ओ प्यार, न पटण्यासारखं काय यात? अगं, जो माणूस माणूस म्हणायच्या काबिलच नाहीये, ज्याला दिल नाहीये, ज्याच्यासाठी दोस्ती महत्वाची नाहीये, त्याच्यासाठी ही धडपड का आणि कशासाठी?
अगं त्या मोहितरावासोबत युती करून त्यानं आधूच्या विरोधात निवडणूक लढवली, हे विसरू नको बरं तू. नाही विसरले, पण झाल्या निवडणुका, आला रिझल्ट. आता तेच तेच काय धरून बसायचंय रे? तेच काय त्यानं केली का कोणाची काळजी? नाही ना. मग तू का मरमर करते त्याच्यासाठी? कशाला त्या श्रीकलाचं बॅकग्राऊंड वगैरे चेक करायला जायचंय? ती जर वाईट निघाली तर याचं सगळं आयुष्य खराब होईल. हे बघ, होऊ दे, तू ह्याच्यात नको पडू इंदू. बालपणीचा मित्र आहे आपला. अगं पण तू विसरलाय ना सगळं? मी नाही विसरले पप्प्या. तू ना येडी आहेस बघ. अरे तो चुकला म्हणून आपण पण चुकायचं, तो चुकीचा वागतोय म्हणून आपण पण चुकीचं वागायचं, हे असला हिशोब येत नाही मला. हे बघा इंद्रायणी देवी, मी तुमच्यासारखा देवरूप नाहीये. तो गोपाळ माझ्यासोबत कसा वागलाय, अगं आपल्या सगळ्यांची कसा वागलाय हे बघून सांगतो. आता तो खड्ड्यात जाओ मरो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पप्प्या हे बघ, त्याला बाहेर काढणं माझं कर्तव्य आहे, कारण माझा मित्र. काय मित्र? तो वागलाय का कधी तुझ्याशी मित्रासारखा? नाही ना. त्याला आहे का मैत्रीची जाणीव? तू काय मित्र मित्र घेऊन बसलीस? हो आहे तो मित्र, बालपणीचा मित्र आहे माझा. इंदू तू मेन आहेस. त्या मेनासारखं त्या मैत्रीला चिटकून बसलीस. पण मी काहीही करणार नाही त्याच्यासाठी. जातोयस ना? जा जा, मी करण काय करायचं ते तुझा. मी जाऊ? जा ना, नाही अडवत तुला, जा. कशी यार इंदू तू? अरे गोपाळसाठी, दिग्रसकरांसाठी ती श्रीकला कोण आहे, कुठून आली आहे, तिचा उद्देश काय आहे, हे सगळं कळणं लय गरजेचं आहे रे. हे बघ, तिनं शाळा जॉईन करताना फॉर्मवर पत्ता लिहिला होता. तो फॉर्म मी घेऊन आली. आपण जाऊ आणि आपण? इंदू आपण मध्ये मला नको घेऊस. मी त्या गोपाळसाठी तुझ्या सोबत येणार नाही. येतो मी. रामकृष्ण हरी. तू इकडे, गाव माझं, एरिया माझा, मी कुठं पण असल. तू सांग, तू इथं कुठं? ते मी ते इथे मागच्या आळीत माझ्या ओळखीचं राहतात, काम होतं माझं म्हणून मी आले होते इकडे. असं काय? येडी समजते का मला? बरा बोलाने सांग, नाहीतर मी इंदीला. काय हे करिश्मा, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तू त्या इंद्रायणीला भाव देणार आहेस? नॉट फेअर. तू माझी खास फ्रेंड आहेस ना करिश्मा. तुला सांगते मी कुठे गेले होते, पण आपण गोळा खाऊयात का मस्त? हा, कुठला फ्लेवर खायचा तुला? ऑरेंज, काला, खट्टा? रोज रोज फ्लेवर. हा चल चल, आपण रोज फ्लेवरचा गोळा खाऊया. एक मिनिट थांब, मी 2 खाणार. अगं 2 काय 3 खा. आपण चालता चालता बोलूया आता. चालेल. हा आणि ना आपण त्याच्यामध्ये असा मसाला टाकू. आपके द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच ऑफ है. बंद. स्विच ऑफ. बोला इंद्रायणी मॅडम, एवढ्या अर्जंट बेसिस वरती आम्हाला कशाला बोलवलं? आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चल चल ना, मी तुला सांगते. चल, अरे पण गाडी चालू कर, चल लवकर. चल, वाट दाखवते तुला. चल, हे असं आहे तुझं. कुठं जायचंय, काय जायचं सांगत नाही, नुसतं जायचंय. सांगते रे. बघ, इथून जायचंय. चल इकडे. तुला मदर फादर नाहीत का? हं? नाही असतीलच म्हणा. आकाशातून थोडी ना पडलेली असशील तू. हा काय? पण कुठे असतात ग ते? तुला भेटायला कधी येत नाहीत का? पटत नाही का तुमचं? येतात, भेटायला येतात. कधी येतात? कधी येतात?
येतील आता, लवकरच भेटायला येतील आता. आता येणार तिथे आले की मला सांगा. मला ना ओल्ड एज पीपलला बोलायला लय आवडतं. हो का? ओल्ड एज पीपल म्हणे. श्रीकला तुला भाऊ आहे का ग? नाही, नाहीये मला भाऊ. का ग, का विचारतेस तू हे सगळं मला? आता माझा गोपाळ तू अशी लग्न करणार ना, मग मला काहीतरी माझं बघायला लागल. जाऊ दे, आता आपण गोळ्या खाऊ, पुढचं पुढं बघून घेऊ. मस्त गोळ्या खाऊया. माझी सगळी विद्या वापरून हा अर्क काढलाय, पण ही दुधारी तलवार आहे. पण तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर प्रयोग करण्याआधी दुसऱ्या कोणावर तरी प्रयोग करून बघशील. ए करिश्मा, ऐक ना, तिथे खूप मस्त चहा मिळतो, एकदम भारी. चल ना आपण चहा पिऊयात ना प्लीज. म्हणजे गोळ्याच्या बदली माझ्याकडनं चहा घेणार तू? आय हॅव नो मनी. अगं करिश्मा, आता मी गोळ्याचे पैसे देते तर मी चहाचे पण पैसे देईलच ना. चल ना पिऊयात ना चहा प्लीज प्लीज. असं काय? ठीक आहे, मग आता आधी आपण चहा पिऊ, मग गोळा खाऊ, नंतर भेळ खाऊ, मग आणखीन काहीतरी खाऊ. चल. इंदू मला वाटतं लोहार आळी हीच आहे. आणि हे बघ, घर नंबर 25 इथं आहे. घर नंबर 25 इथं आहे म्हणजे 32. दादा, हो लोहार आळी हीच आहे ना? हो हो, आणि घर नंबर 32 तिकडे. चालेल, थँक्यू. वेलकम. इंदू, मी पण वेडाच आहे. घर नंबर 25 इथं आहे म्हटलं 32 पुढेच असणार की. चल. हे बघ, घर नंबर 30, 31 आणि 32 त्याच्या पाठीमाग. जमलं आपल्याला. अय इंदू, उतर. कसल्या विचारतेस? आलो की तू सांगितलेल्या पत्त्यावरती पोहोचलो आपण. हे बघ, 30, 31 आणि 32 पाठीमागचं. उतर. इथे तरी त्या श्रीकलाविषयी काही ना काही खरी माहिती मिळाली पाहिजे. माय बेस्ट फ्रेंड विठुराया, बघतोयस ना रे तू? अय इंदू, उतर. हो. फॅन्टॅस्टिक आहे.
किती झाले दादा? उठ. चल. इंदू, हेच घर आहे, दार वाजव. काय पाहिजे? ती श्रीकला इथेच राहते का? आम्ही दोघी सोबत काम करतो शाळेत. हिंदू श्रीकलाचं घर का शोधतीये? कोण श्रीकला? श्रीकला काडगावकर इथेच राहते का? तुम्ही दाराची पाटी वाचली नाही का? हे श्री गणेश खर्देचं घर आहे. काय सांगताय? म्हणजे ती इथं श्रीकला बिकला कोणी राहत नाही. आणि दुपारच्या वेळी झोप खराब केली माझी. जावा. म्हणजे या श्रीकलाने खोटा पत्ता दिलाय. इंदू, म्हणजे मगाचपासून आपण श्रीकलाचा पत्ता शोधतोय. मी तुला सांगणारच होते. ऐक, मी हे सगळं करते कुणालाच कळलं नाही पाहिजे. आदूला तर अजिबातच नाही. अगं पण इंदू, इम्या, तुला माझी शपथ आहे, प्रश्न नको ना विचार. चल चल. ए थांब. कोण म्हणतं माझी साधना कमी आहे म्हणून? आता हे रिमोटचं खेळणं मी म्हणेल तेच करणार. चल. थांब. राईट टर्न मार. आता लेफ्ट टर्न. परत राईट टर्न घे. आता ना तू टाळ्या वाजव. जोरात वाजव. टाळ्या वाजवत गोल फिर. स्टॉप. आता ना तू एक हात डोक्यावर ठेव, एक हात कमरेवर ठेव, ठुमके लाव. ठुमके लावत गोल फिर गोल फिर. स्टॉप 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 स्टॉप. आता दोन्ही हात वर घे. दोन्ही हात खाली कर. 2 वेळा उड्या मार. आता माझ्याकडे वळ. आता लेफ्ट राईट लेफ्ट परेड करत माझ्याकडे चालले ती. स्टॉप. पीछे मुड. आता इथून पुढे आता जेव्हा पण तू चालत जाशील ना, तेव्हा लेफ्ट राईट लेफ्ट अशी परेड करतच जायचं. कळलं? स्टार्ट. लेफ्ट राईट लेफ्ट. परफेक्ट डेमो झालाय. आता मेन खेळाला सुरुवात. लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट. इम्या, अरे श्रीकला इथे दाखवतीये का? हाय एक सगळं गडबड मामला आहे. पण इंदू, मला ना तसं नाही वाटत आहे. मोहिनी टाकली तिने सगळ्यांवर, माहितीये का? अशा पट्ट्या लावल्यात तुमच्या डोळ्यावर, म्हणून तिची डबल पॉलिसी तुम्हाला दिसत नाही. तिच्याशी डिटेल माहिती काढली पाहिजे, माहिती का? आणि तुला यायचं नाही ना इम्या? जाय नको तू पण. थांब. ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊया मग आपण. पण तिची माहिती काढणार कशी? ते बघू.
चल आता. ए ताई, ए दादा, जरा मदत कराल का रे? ही लाकडाची मोडी डोक्यावर उचलून द्याल का जरा? अहो करू की मदत. कुठे आहे तुमचं घर सांगा, सोडतो तिथपर्यंत. माझं घर लय लांब आहे, लय चालावं लागेल. अहो काका, लांबीम काही नसतं. आणि मला सांगा, एवढी मोठी मोळी घेऊन जाणं झेपणार आहे का तुम्हाला? काय इंदू, आम्ही सोडतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. कुठं जायचंय सांगा. अरे नाही, तुम्हाला कशाला त्रास? अहो, त्रास बीस काय त्यात? अहो बाबा, रांगडा गडी आहे आमचा, आहे की नाही? इम्या, एका हातात असा मुळी धरेल तुम्हाला घरापर्यंत सोडून येऊन थेट. मग काय तर. ना मुळी उचला. काका, रांगडा गडी आहे आमचा, आहे की नाही? इम्या, एका हातात असा मुळी धरेल तुम्हाला घरापर्यंत सोडून येऊन थेट. मग काय तर. ना मुळी उचला. मी मोळी. ठीक आहे. शाबास. अरे उगाच उगाच तुम्हाला त्रास. काही त्रास नाही, आमचं रांगडागडी बघा कसं उचललंय भारी. दाखवा बाबा घर. ए थांब, पीछे मूड. झाडाकडे बघ. आता ह्या झाडावर चढ. काम कर, ते पान तोडून दे मला. आता ना, आता माकडासारखं वाग. आता माकडाचा आवाज काढ. थांब थांब थांब. आता माकडासारखी बस. आता ना त्या झाडाला मिठी मार. आता उभी राहा. खाली उडी मार. मी सांगितलं खाली उडी मार. रत्नाचा अर्क आणि माझी साधना, जालिम औषध बनते. इंद्रायणी, बघच आता मी काय करते ते. लई उपकार झालेत बघा, नाहीतर आजच्या जमान्यात कोण कोणाला मदत करतंय. तसं माझ्याकडे द्यायला तुम्हाला काय पण नाही. या गरीबाकडचं पाणी प्याल जरा. अहो बाबा, ताण तर लागलीच आहे, द्या पाणी द्या. हा, द्या पाणी. आणि
मला तर द्याच द्या. ठीक आहे, बसा. पैसे टेका जरा. तू ना अगदी माझ्या मुलीसारखी वाटतेस बघ. माझी मुलगी अशीच आहे. कुठे असते तुमची मुलगी? ती ते तिकडे विठूच्या वाडीत. विठूच्या वाडीत? विठूच्या वाडीत कुठं? ती तिकडच्या शाळेत शिकवते. शाळेत शिकवती? हो हो, ते व्यंकट महाराज दिग्रसकर आहे ना, त्यांची सून. काय बरं नाव तिचं, गोदावरी का भगीरथी, त्यांच्या शाळेत. नाही नाही काका, गोदावरी भागीरथी नाही, इंद्रायणी इंद्रायणी. हा हा, इंद्रायणी. त्यांच्या शेतातल्या शाळेत शिकवते ती. तुम्ही श्रीकलाविषयी बोलताय का? हो, श्रीकलेविषयी तुम्हाला कसं माहिती? मी श्रीकलेचा बाप, धोंडी बा. श्रीकला, अगं कुठं गेली होतीस तू? अच्छा, करिश्मा बरोबर बाहेर गेली होतीस का? नाही, ती मला वाटेत भेटली म्हणून आम्ही दोघे एकत्रच आलो. करिश्मा, जा घरात. एक मिनिट थांब. घरात जा आणि मोठ्या बाई दिसल्या ना की त्यांच्या झिंजाऊ जा. श्रीकला, हा? करिश्माला काही झालंय का? म्हणजे तब्येत बरी नाही का तिची? काय माहिती महाराज, म्हणजे वाटेत ना तिने शाळेची परेड पाहिली आणि तेव्हापासून ती अशीच चालतीये. मला ती दिसली ना म्हणून मी घेऊन आले सोबत माझ्या. ठीक आहे, बरं केलंस. बरं, आपण निघूयात. हो, निघूयात ना. शकुंतला आली की निघू. चालेल. आयुष्यभर सत्याने वागलो. कधी कधी जेवणाचे पैसे पण नसायचे, पण माझी श्रीकला जिद्दीने शिकली ती आणि मोठ्या शाळेत नोकरी लागली. पण मग तिने ठरवलं गरिबांच्या मुलांना शिकवायचं. विठूच्या वाडीत शाळा होणार म्हणून ती तिकडे गेली. आता तिथेच आहे. कधी मधी पत्र पाठवते. तुम्ही कधी तिला भेटायला आला नाहीत तिकडं? नाही आलो. मला आता प्रवास झेपत नाही. पण ती तिकडे चांगलं काम करते ना, यातच मला आनंद आहे. तिचं आता व्यंकट महाराज दिग्रसकर त्यांच्या पोराशी डॉक्टर गोपाळशी लग्न ठरलंय बरं का. माझी पोरगी चांगल्या घरात जाते, यातच मला खूप आनंद आहे. बाबा, एक विचारू का? म्हणजे श्रीकलानं जो घराचा पत्ता दिलाय ना, तो वेगळाच आहे. अहो, घरचा पत्ता? हा,
तो कुठे दिला तिने? अहो शाळेला जॉईन करताना तिने जो फॉर्म भरलाय त्यात जो पत्ता दिलाय तो वेगळा आहे. हा हा हा, खडताऱ्यांचा पत्ता ना? खडतरेंचा पत्ता म्हणजे? अहो तुम्ही आता पाहता नाही आमचं घर खोपटं आहे आणि पोस्टमन लोक इकडे पत्र द्यायला येतात, पण घर एवढ्या आतमध्ये म्हटलं पत्र येत नाही. तो पत्र गहाळ व्हायला लागलीत, म्हणून खडतऱ्यांच्या घराचा पत्ता दिलाय. पत्र आलो की मी गावात जातो आणि आणतो त्यांच्याकडून पत्र. नाहीतर आमचा काय पत्ता हो. तुम्ही बघताय ना हे आमचं खोपटं. पण आता माझी पोर दिग्रसकरांकडे सून म्हणून जाणार. हाच माझ्यासाठी आनंद आहे हो. अजून मला काय पाहिजे? एका बापाला आणखी काय हवं हो? गोडकर, अहो तुम्ही काय अक्कल गाण टाकली का? अहो विचारायचं तरी. अहो गळत होतं म्हणून काय झालं? तेवढाच भाग दुरुस्त करून घ्यायचा ना. आता अख्ख्या हॉलची रंगरंगोटी करून टाकली तुम्ही. येडे बिडे आहेत का काय तुम्ही? तुम्ही काम करता माझ्याकडे, मला विचारायला पाहिजे होतं की नाही? मग कशाला केलं? यापुढे तुम्ही जा असं केलं ना तर याद राखा, तुम्हाला मी कामावरनं काढून टाकीन. हा आधीच सांगून ठेवते. नाही आगाऊपणा नाहीच. कोण आहे तू? नालायक, हिम्मत कशी झाली तुझी? माझा आंबाडा सोडती, माझ्या केसांना हात लावती. तू अशी नाही ऐकणार. तुझ्या तर ना काय झालं? ही बघ. अशी काय बघतीस माझ्याकडे? माझा आंबाड सोडत होती, केसांना हात लावला. हिम्मत कशी झाली तुझी मला टच करायची? कशी झाली? ऐकू येते ना तुला? तर नुसती भूक आहे. बोल की. करिश्मा, काय करतेस तू? आई जाऊ दे, तू हे घे, सरबत घे. करिश्मा, तू चल माझ्यासोबत. तर रट्टे खाशील. चल माझ्या बरोबर, चल पटकन. तुला ना सगळं हवं असं हावरी. घेऊन जा आणि त्या सुशिलेला सांग दिवसा डोळ्या काहीतरी खाऊन घेऊन आली बहुतेक. करिश्मा चल आधी. बाई काय पोरगी आहे, कशी बघत होती माझ्याकडं. एक से एक नालायक भरलेत. आता हिनं साखर टाकायच्या ऐवजी मीठ टाकून ठेवलं. नारायणी, नारायणी. चला बाबा आम्ही निघतो. तुम्ही कोण ते सांगितलं नाही मला. नाही, तुम्ही माझ्या श्रीकलेविषयी ओळख दिलीत म्हणून विचारलं. बाबा तुमची मुलगी सून म्हणून ज्यांच्या घरी जाणार आहे ना त्या इंद्रायणी ताई. इंद्रायणी ताई, तुम्ही इथे? तुम्ही इंद्रायणी आहात? अहो बाबा, अहो लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पाय नका धरू. खूप मोठ्या मनाचा आहात तुम्ही. माझी मुलगी तुमच्या शाळेत शिकवते, ती किती मोठी गोष्ट आहे. नशीब उघडलंय माझं.
गतजन्मीची पुण्याच कामाला आली बघा. श्रीकला खूप मोठ्या मनाच्या आहेत या. हो ते आहेच अण्णा, पण इंद्रायणी ताई तुम्ही येणार होतात ते मला माहिती नव्हतं. नाही म्हणजे आधी कळलं असतं तर आपण सगळे सोबतच आलो असतो. हो ना बाबा? नाही अगं, श्रीकला ते आम्ही अचानकच भेटलो. त्यांनी मला खूप मदत केली. त्यांचा स्वभावच आहे मदत करण्याचा अण्णा. खूप नशीबवान आहेस पुरी तू. एवढ्या चांगल्या घरात सून म्हणून तू जाणार, मला खूप आनंद झालाय. अरे इंद्रायणी इम्रान, तुम्ही दोघं काय आमच्या स्वागतासाठी आधीच आलात का? ते काहीही असो, पण मला ना तुमचं हे सरप्राईज खूप आवडलंय. अण्णा मी सगळ्यांची ओळख करून देते. हे माझे सासरे बुवा व्यंकट महाराज दिग्रसकर. नमस्कार. माझ्या सासूबाई शकुंतला दिग्रसकर. आणि हा माझा होणारा नवरा डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. नमस्कार जावई बापू. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. इंद्रायणी, तुझी आत्ता जी अवस्था झाली आहे ना, ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्यापासून नजर केव्हापासून चोरायला लागलीस? ते महाराज मी तसं नाही. तू श्रीकलाच्या घरी काय करत होतीस? काय विचारतोय तुला? इंदू तू तिकडे काय करत होतीस? महाराज अहो, तिच्या घरी कोण कोणी हे बघायला गेले होते मी. खोटं सुद्धा नीट बोलता येत नाही इंद्रायणी तुला. हा हेतू नव्हता तुझा. तू श्रीकलाचा माग काढायला गेली होतीस. हेरगिरी करायची होती का तुला? अहो महाराज तसं नाही हो. मी काय महाराज? इंद्रायणी लहानपणीपासून मी कधीही तुला अंतर दिलं नाही. गावातल्या अगदी कुणी, गावातल्याच काय घरच्या सुद्धा कोणी तुझ्याविषयी काही सांगितलं तरी प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. तू सून म्हणून आमच्या घरी आलीस तेव्हा सगळ्यात जास्त आनंद झालेला माणूस मी होतो. आणि आता आज माझ्या गोपाळचं लग्न त्या श्रीकलाशी होतंय. इतके चांगली मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून येते तर तुला आनंद व्हायला हवा ना? व्हायला हवा ना? पण नाही. महाराज का होतंय असं? का वागतेस तू असं? गोपाळचं सुख पाहत. हे बघ एक लक्षात ठेव. हे बघ श्रीकला ही अतिशय चांगली मुलगी
आणि गोपाळशी लग्न करून ती त्याचा संसार अतिशय सुखाचा करेल असा माझा विश्वास आहे. का तू तिच्या मागे हात धुवून लागलीस? तुझ्या मनामध्ये श्रीकलाविषयी अशी आडी घालून का बसलीस तू? बोल ना. अगं, त्या श्रीकलाविषयी एवढे पूर्वग्रह तुझ्या मनात का आहेत? बोल बोल आता काहीतरी. मी सांगतो, कारण तिला हे लग्न झालेलंच नको. हे बघ गोपाळ, काही बोलू नकोस हा. का? आता मी खरं बोललो तर तुला मिरच्या झोंबल्या का? काही दिवसांपूर्वी तू मला श्रीकलाशी हे लग्न करू नकोस असं सांगायला आली नव्हतीस. काय काय बोलतोयस तू हे गोपाळ? असं म्हणाली इंदू तुला? तुझ्या व्यंकट महाराजांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाहीच. तूच आता जे खरं आहे ते सांग त्यांना. काय गे सांगतेस ना? इंदू, हो मी बोलले तसं, पण का श्रीकलाविषयी एवढी गरळ का भरलीये तुझ्या मनात? महाराज, अहो, उगाच नाहीये. नाहीये ना उगाच? मग मला आता कारण सांग, समजावून सांग, पटवून दे मला. बोल. व्यंक महाराज, अहो, गोविंद महाराज मला बास इंदू. बाबांचं नाव यामध्ये तू आणू नकोस. महाराज, मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की तुझ्या मनात श्रीकलाविषयी जे काही गैरसमज आहेत ते लगेच दूर कर. यानंतर श्रीकलाविषयी तू केलेला कुठलाही वेडावाकडा विचार मला अजिबात सहन होणार नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की तुझ्या मनात श्रीकलाविषयी जे काही गैरसमज आहेत ते लगेच दूर कर. यानंतर श्रीकलाविषयी तू केलेला कुठलाही वेडावाकडा विचार मला अजिबात सहन होणार नाही. आता तर खुद्द तुझ्या गुरूंनीच कान पिळलेत तुझे. त्यामुळे आता आमच्या मार्गात आडवं यायचा विचार सुद्धा डोक्यात आणू नकोस. उद्या लग्न आहे, यायचं. काय? उद्या? हो, उद्याच. नाही, लग्नाबद्दलच्या तुमच्या संकल्पना काय आहेत ते मला माहिती नाही आणि मला त्यांनी फरकही पडत नाही. माझ्यासाठी तो एक सोपस्कार आहे मात्र. अरे पण गोपाळ, मी ऑलरेडी वकिलांशी बोललोय. उद्या मी आणि श्रीकला लग्न करतोय. कमीत कमी माणसात, कसल्याही जेवणावळी नाहीत, बँड बाजा बारात असले काही प्रकार नाहीत. रजिस्टर लग्न, उत्तम लग्न, आणि तेही घरच्या लोकांच्या उपस्थितीत. काय? तुम्ही उद्या लग्न करताय? हो बाबा, आता वेळ आपल्या बाजूने. त्या इंद्रायणीने माझ्यावर घातलेला घाव आता तिच्यावरच उलटलाय. ती गोपाळला सांगत होती की हे लग्न मोडून टाक म्हणून, आणि गोपाळने काय केलं? महिनाभर पुढे असलेलं लग्न उद्याच करण्याचा निर्णय घेऊन टाकला. तळतळाट रसकरांच्या घराचा होणारी स्फोट. ते ठीक आहे, पण
माझ्या मुलीच्या नावापुढे दिग्रसकरांचं नाव लागतंय ना, त्याचं आम्हाला परंपार दुःख होत आहे. बाबा बाबा, कधी कधी आजारपणावर कडू औषध घ्यावं लागतं. श्रीकला, त्या दिग्रसकरांच्या घरात शिरून त्या घराला पार पोखरून काढ. बिलकुल असंच होईल बाबा. आशीर्वाद द्या. श्री, मी दिलेल्या अर्काचा प्रयोग कोणावर करून बघितलास की नाही? हो, केला ना. कोणावर? त्या 1.5 शहाण्या करिश्मावर. मग काय झालं? आता ह्या झाडावर चढ. मी सांगितलं खाली उडी मार. रत्ना, आता तुला नवीन अर्क सिद्ध करावा लागेल. करते, पण अर्काचा अति वापर चांगला नसतो श्री. कारण माणूस त्या अंमलातून बाहेर पडला ना की खूप त्रास होतो आणि दुखणी वाढतात. वाढू दे, मला त्यांच्या दुखण्याशी काय घेणं देणं. आय रिअली डोंट केअर. अर्काचा प्रभाव थक्क करणारा. श्रीकलाला वाटतंय की विद्येची कमाल आहे, पण खरं काय ते फक्त मला माहिती. श्रीकला, तू आता फक्त धनाचा घनघोर पाऊस पाड या रत्नावर. करिश्मा, जोर जोराने ओरडायला काय झालंय ग तुला? अगं ना रेडते, पल्ले पाय दुखायला लागले, डोकं फुटतंय. मेले मी आज, मेले. पाय दुखतोय, डोकं दुखतंय, काय चाललंय काय तुझा? नाटक करू नकोस हा. अगं नारायणीताई, मदरची शपथ, मी कशाला नाटक करीन? खरं लय दुखतंय ग नारायणीताई, लय दुखतंय. हो का? बरं, मी तुझ्यासाठी पेन किलरची गोळी आणू का? पूर्ण पॅकेटच आण. नाही नाही, मला वाटतं पॅकेटने पण काय होणार नाही. याला दुखतंय. बरं, मी एक काम करते, मी गोपाळला फोन करते. हा, करिश्मा ताई. अगं काय झालंय? काय झालंय? पाय दुखायला लागला, डोक्याला फुकत. अगं असं अचानक कसं काय? तू कुठे गेली होती का बाहेर? कुठे जाणार आहे मी? श्रीकला सोबत गेलते, चहा प्यायला गेलतो टपरीवर आम्ही. श्रीकला बरोबर? तू तू कुठं भेटलीस तिला? ते गावाच्या येशीवर.
तिचं काहीतरी काम होतं म्हणे आलती. मग आम्ही सोबत चहा घेतला. आता पुढचं मला काहीच आठवत नाही. हिंदी काहीच नाही. दुखते ग. आपल्या घरावर संकट चालून येत आहे. या घरावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे. तुझ्या कठीण परीक्षेची आता खरी सुरुवात होणार आहे. आधी संकट गावाच्या वेशीपर्यंत आलं, मग ते गावात आलं आणि आता ते उमरा ओलांडून घरात येणार आहे. घरावर येणाऱ्या संकटाशी सामना करायला तयार राहा. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. तूच या घराला वाचवू शकतेस पुरी. तू राखणदार आहेस. हे संकट टाळण्यासाठी काय करू तूच सांग आता. कारण गोपाळ श्रीकलाशी लग्न करणारच आहे. चला आता दोघांनी सह्या करा. साक्षीदार पण लागतील ना सहीसाठी. मुलाकडून कोण येणार सही करायला? मी करणार. याचं काय, लग्न करण्यासाठी गोपाळ जिवंत आहे व आमच्या यांच्यामुळे. मी करण सही साक्षीदार म्हणून. शेवटी काय, मी माझं कुकू पणाला लावलंय ना. द्या. आओ, पाहताय ना, तुमच्या नावानं तुमच्या लाडक्या गोपाळच्या लग्नाच्या सह्या करते. गोपाळ मी नाही, तुझी आणता का सही करतायत. हा
मुलीकडून कोण साक्षीदार येणार आहे? माझे वडील. अण्णा, मुलीकडून अजून एक साक्षीदार कोण येणार आहे ना माझा भाऊ अधोक्षज दादा. आलोच. श्रीकलाच्या वतीनं साक्षीदार म्हणून अधोक्षजींनी सही केली. मला वाटतं माझ्या वतीनं साक्षीदार म्हणून इंद्रायणी तू सही कर. करशील का? इंदू, इंदू एवढा काय विचार करतेस? जा. इंदू कर ना सही. आता हा विवाह सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. चला आता अंगठा घाला.
गोपाळ, तुझा हट्ट होता म्हणून हे रेजिस्टर लग्न करू दिलं बरं का तुला. पण आता पूजा, जागरण, गोंधळ हे सगळं काही प्रथेप्रमाणे होणार. आणि हो, या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाही. मावशी अगं आता त्याची काय गरज आहे? लग्न झालंय आता आमचं. आई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. मी अहोंना तयार करेन. काकू, सुनेनं ताबा घेतलाय तुझ्या मुलाचा आल्या आल्या. मला असं वाटतंय गोपाळ ताटाखालचं मांजरच होणार आहे तिच्या.